सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना, महिलांना दरमहा मिळणार 1,500 रुपये। अर्ज कसा व कुठे करावा? या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषणा करण्यात आली। मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली। 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत। योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार? लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणं आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं। योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण अपात्र? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी काही अपात्रताही निश्चित करण्यात आल्या आहेत। अपात्रतेचे 8 निकष निश्चित करण्यात आले आहेत। ते खालीलप्रमाणे: 1. ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे। 2. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे। 3. ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले अथवा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। 4. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपये जास्त लाभ घेतला असेल। 5. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे। 6. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत। 7. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे। 8. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत। माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: 1. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज। 2. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड। 3. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला। 4. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला। 5. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत। 6. पासपोर्ट आकाराचा फोटो। 7. शिधापत्रिका, रेशन कार्ड। 8. योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा? योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल। पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते। पण ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील। भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात येईल। अर्ज दाखल केल्यानंतर पोच पावती दिली जाईल। अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल। अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-केवायसी करता येईल। त्यासाठी महिलेने कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे शिधापत्रिका, रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे।